नमस्कार मंडळी. शारदीय नवरात्र उत्सवाच्या ललिता पंचमीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचं आईचं रूप आहे स्कंदमाता आणि आजचा रंग आहे पांढरा. स्कंदमाता ही भगवान कार्तिकेयची माता आहे. या देवीच्या रूपाने आनंद आणि मोक्षाची प्राप्ती होते. स्कंदमातेला केळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर मंडळी, घरातली सर्व सेवा करून आज आपण आलेलो आहोत धारासूर मर्दिनी या देवीच्या मंदिरामध्ये. म्हणजे आमच्या शहराचं नाव धाराशिव का पडलं ह्याचा थोडक्यात इतिहास आहे ह्या देवीच्या नावाच्या पाठीमागे. तोच आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचसोबत या देवीचं आज दर्शन देखील करणार आहोत. आणि आमच्या धाराशिवचं ग्रामदैवत मानली जाणारी ही देवी आहे धारासूर मर्दिनी. थोडंसं शहरापासून दूर असलेले हे मंदिर आहे आणि आज ललिता पंचमी असून देखील जास्त गर्दी नव्हती, कारण आम्ही फार सकाळी गेलो होतो. नंतर थोड्या वेळाने गर्दी चालू झाली. आणि हे सगळे पुरातन मंदिर आहे, दगडी बांधकाम आहे. त्याचसोबत मंदिराचा आवार देखील भरभक्कम मोठा आहे. भरपूर होमाला जागा आहे. त्यानंतर परड्या वगैरे ठेवलेल्या होत्या. आणि आपण प्रत्यक्ष मंदिरामध्ये एंटर केलं त्यावेळी देखील अजिबात गर्दी नव्हती. आणि देवीला आज 5वी माळ असल्यामुळे, म्हणजे आमच्या इथे आज 5वी माळ म्हटलं जातं आहे, ललिता पंचमी म्हणून कडाकणाचा देखील नैवेद्य बरेच लोक आणून बांधायला लागले होते. आम्ही गेलो त्यावेळी बऱ्यापैकी गर्दी कमी होती. आणि त्याचसोबत आज देवीला खाऊच्या पानाचं म्हणजे खाईच्या पानाची आरास केलेली होती. आणि सुंदर असं देवीचं रूप दिसत होतं. आणि कडाकणे लोक बांधून चालले होते. आमच्याकडे अशी प्रथा आहे की घरामध्ये कडाकणे केले म्हणजे फुलोरा बांधला कडाकण्याचा की तो आपल्या घटाच्या फुलोरा बांधायचा आपल्या घरामध्ये देखील. आणि आपलं जे ग्रामदैवत आहे म्हणजे जवळपास ज्या कुठल्या देवी आहेत तर तिथे देखील जाऊन हा फुलोरा देवीला अर्पण करायचा. तर तिथं जवळपासची जी लोक आहेत ते फुलोरा बांधायला येत होते. आणि सुंदर अशी देवीची पूजा झालेली होती. आम्ही देखील खणा नारळाची ओटी घेतली होती, देवीला अर्पण केली, जय जयकार केला, उद्घोष केलेला आहे आपण. आणि ही समयी देखील फार पुरातन काळातली असावी असं वाटत होतं. त्यामुळे ही छोटीशी क्लिप घेतलेली आहे मी, कारण भली मोठी अशी ही समयी होती. बहुतेक पूर्वी जे मुघलांचं राज्य होऊन गेलं आपल्या इथे धाराशिवमध्ये तिथली असावी. तर आपल्या ह्या धाराशिव शहराला धारासूर मर्दिनीच्या या देवीच्या नावावरूनच धाराशिव शहराचं नाव पडलेलं आहे बरं का. तर त्याचा थोडक्यात असा पौराणिक असा इतिहास आहे. धाराशिव परिसरात धाराशूर राक्षसाचे राज्य होते आणि तुळजापुरामध्ये महिषासूर राक्षसाचे राज्य होते. आणि हे दोघेही भाऊ होते. धाराशिव येथील डोंगरावर तुळजाभवानी माता आणि धारासूरचे युद्ध झाले आणि त्यावेळी तुळजाभवानी मातेने धारासुराचा वध केला, म्हणून या देवीचे नाव धारासूर मर्दिनी असे पडले. आणि महिषासूर राक्षसाचे राज्य तुळजापुरात होते, त्याचाही वध तुळजाभवानी मातेने केला आणि तुळजापूरला महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखले जाते तुळजापूरच्या देवीला. असा थोडक्यात इतिहास आहे आमच्या धाराशिव शहराच्या नावामागचा आणि त्याचसोबत धाराशिव मर्दिनी या देवीच्या नावामागचा. मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आमच्या शहराचं नाव हे एका देवीच्या नावावरून पडलं आहे, त्यामुळे हा थोडक्यात पौराणिक असा इतिहास आहे. आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले आईसाहेब तुळजाभवानी माता, जगदंबा माता यांचं देखील तालुका आहे, शहर आहे. इथून जवळच 22 किलोमीटरवरती आपलं तुळजापूर आहे आईसाहेबांचं स्थान. आणि इथून बरेचशी लोक आमच्या देखील धाराशिवमधून सध्या चालत पायी वारी करत आहेत. सकाळी किंवा रात्रीच्या वेळेला भरपूर गर्दी असते चालत जाणाऱ्या भाविकांची देखील. तर चालत जाणाऱ्या भाविकांसाठी बऱ्याच ठिकाणी चहाचे स्टॉल, पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटलचे स्टॉल किंवा फराळीचं जे काही देता येईल असं दान केलं जातं. बरेच लोक ह्या सेवेमध्ये सहभाग नोंदवतात आणि चालत जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील भरपूर आहे. रात्री जास्त गर्दी असते, दिवसभर ऊन असतं म्हणून रात्री थंड वातावरण असतं त्यावेळी लोक चालत जातात. तर ही माहिती आहे थोडक्यात आपल्या धाराशिव ह्या शहराबद्दल आणि धारासूर मर्दिनी या देवीबद्दल. काही राहिलं असेल तर मनापासून क्षमा करा. त्यानंतर मी गेले होते मार्केटमध्ये
आपण काही खरेदी केलेली आहे, तर ती कोणती कोणती खरेदी आहे ते मी थोडक्यात सांगते आहे. आणि ह्याचे डिटेल व्हिडिओ येणारच आहेत आपल्या चॅनलवरती. कारण आपण बाहेर जाऊन देवदेवीची ओटी भरतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाऊन ओट्या भरतो खणा नारळाच्या. पण आपल्या घरामध्ये जी आपण घटस्थापना केलेली आहे, जी आपण सेवा केलेली आहे, आपल्या घरातले जे टाक आपण घटी बसवलेले आहेत, त्या आईची आपण ओटी भरायला थोडंसं उशीर करतो. तर असं होऊ नये म्हणून ही आपली घरातली ओटी आहे. घरातल्या आईसाहेबांची आपण ओटी भरणार आहोत, त्याचं हे साहित्य आहे. तर हे सर्व अलंकार आहेत आपल्या देवीचे आणि मी अगदी थोडक्यात अलंकार घेतलेले आहेत. आणि ह्यामध्ये इथे मी नमूद करते की यथाशक्ती घ्यावं, ज्याला जितकं जमेल तितकं घ्यावं. असं काही नाही की एखादी वस्तू नसेल तर ती ओटी पूर्ण होत नाही, एखादी वस्तू नसेल तरीही चालतं, पण मनोभावे करावी इतकं मला वाटतं. तर हे आपण अगोदर आईची ओटी बघूया. तर त्यामध्ये सुरुवातीला हळदी कुंकू तर असतंच आणि नारळ असतो, त्यासोबत असते वेणी किंवा गजरा आणि हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या, त्या काचेच्याच असाव्यात. आणि नंतर हे शृंगाराचं सामान आहे आईचं, त्यामध्ये मेहंदीचं कोण वगैरे आहे. आणि नंतर आहे पानाचा विडा, 5 पानाचा विडा. आपण जेव्हा आईची ओटी भरायचा व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये मी ते समजून सांगते की विडा वगैरे कसा करायचा. त्यानंतर मंगळसूत्र, जोडवं आणि नथ आहे आणि 5 फळं, म्हणजे आपण म्हणतो ना की खारीक, खोबरं, बदाम आणि नंतर सुपारी, असे 5 फळं आहेत. तांदूळ तर असतातच आपल्या ओटीला, आईच्या ओटी भरताना तांदूळ महत्त्वाचेच आहेत. त्यानंतर साडी, तर साडी घेतली मी आईसाठी, तर ती अशी रेशमी असावी असं मला वाटतं बरं का. ज्याला जसं शक्य होत असेल त्यांनी तसं करावं. त्यानंतर ही साडी जी आहे ना ती थोडासा हिरवा रंग आणि थोडंसं निळं कॉम्बिनेशन घेतलं, म्हणजे देवीचे जे रंग असतात ना ते मिळते जुळते व्हावेत असं मला वाटलं. त्यामुळं ह्या साडीचा असा रंग घेतला मी. त्यानंतर साडीला काठ असावेत, साडी प्युअर रेशमी असावी असं वाटतं, कारण रेशमामध्ये देवीकडून ज्या सात्विक लहरी आपल्याकडे येतात त्या रेशीम धागा हा आकृष्ट करण्याचं काम करतो. म्हणून शक्यतो साडी रेशमी असावी आणि खण देखील रेशमी असावा. आणि आपले जे नवरात्रातले रंग आहेत त्या रंगाची मिळती जुळती असावी. त्यामुळे ही साडी आहे मी घेतलेली माझ्या घरच्या, जी मी ओटी भरणार आहे आईची, आई भगवतीची, तर त्यासाठी. तर आईची ओटी कशी भरायची, आई भगवतीची ओटी कशी भरायची, किंवा ओटी भरताना कुठलं स्तोत्र म्हणायचं आहे आणि ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं आहे, हे सगळं सामानाचं हा डिटेल व्हिडिओ आपला उद्या येतो आहे. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, केलं नसेल अजून, आणि लाईक आणि कमेंट देखील करा. तर हे सामान आहे आपण आईची ओटी भरण्यासाठी आणलेलं. त्यानंतर आपण अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करणार आहोत. आता कोणी अष्टमीच्या दिवशी करतं, कोणी नवमीच्या दिवशी करतं, ज्याच्याकडे जशी प्रथा आहे तसं करावं. तर त्यासाठी मला हे टिपऱ्या छान वाटल्या, म्हणजे मला वाटलं की मुलींना थोडंसं द्यावं. मी आत्तापर्यंत दिलेल्या नाही आहेत ह्या टिपऱ्या, ह्या वर्षीच मला मिळाल्या. आमच्या धाराशिवला तितकंसं बाकीच्या शहरांसारखं सामान उपलब्ध होत नाही, आणि त्याचसोबत ह्या टिपऱ्या ह्याच वर्षी मिळाल्या मला, त्या मी घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ह्या ज्या पट्ट्या आहेत जय माता दी लिहिलेल्या, त्या थोडंसं छान वाटलं म्हणून घेतल्या. म्हटलं मुलींना पण बांधल्यानंतर छान दिसतील मुली, आणि छोट्या छोट्या मुलींची पूजन करणार आहोत ना, ते थोडं आणखीन म्हणजे त्यांना उत्साह येतो असं काही वेगळं केलं की. आणि आपल्याला जमतील अशा आपण वस्तू घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये असं अजिबात नाही आहे की हीच वस्तू घेतली पाहिजे किंवा तीच घेतली पाहिजे. आपल्या यथाशक्ती आपल्याला जे घेता येईल ते आपण घ्यायचं आहे. माझ्या परीनं मी जितकं घेता येईल तितकं घेतलेलं आहे. काही सामान मी अगोदर आणून ठेवलेलं आहे आणि काही मी आज आणलेलं आहे. पहिलं आणलेलं सामान ह्यामध्ये इन्क्लुडिंग नाही आहे बरं का. त्यानंतर होमाचं सामान आहे, त्यामध्ये महत्त्वाची आहे ती समिधा, नंतर भीमसेनी कापूर, आणि हा जो हवनपुडा आहे, तर हा हवनपुडा आहे ना, ह्यामध्ये सगळ्या झाडांचे कोणत्या कोणत्या झाडांचं हवन करण्यासाठी साहित्य आहे ते लिहिलेलं आहे, आणि त्याची काय काय फलश्रुती आहे ते देखील लिहिलेलं आहे. आणि मला छान वाटलं हे मी पाहिल्यानंतर, आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये हे सगळं मला सामान मिळालेलं आहे.
आणि त्याचसोबत आपल्या घरामध्ये काही काही गोष्टी अवेलेबल असतातच आणि ज्या नसतात त्या फक्त आणायच्या. आता हे नव्हतं आपल्याकडे, त्यामुळे आपण आणलेलं आहे. आणि आपण प्रॉपर होमाचा व्हिडिओ परवा दिवशी घेऊन येतो आहोत. त्यामध्ये आपण होम कसा करायचा किंवा आणखीन घरातलं कोणतं साहित्य होमासाठी लागणार आहे हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यानंतर आहे बघा काळे तीळ, नंतर आहेत सातू आणि गुगळ म्हणतो आपण ना ते, आणि ऊद हे मी विकत आणलं. बाकीचं साहित्य माझ्या घरामध्ये होतं. कापूर देखील होता पण तो साधा होता. भीमसेनी कापूर लागतो म्हणून मी छोटीशी डब्बी आणलेली आहे. रोजच्या आरतीला आपला साधा कापूर मी वापरते. आणि हे जे होमाचं सामान आहे ना ते सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये मला मार्केटमध्ये मिळालं आणि अगदी थोडं थोडं लागतं. आणि हवन करताना देखील ह्याचा वापर अगदी थोडा थोडा होतो. गाईचं तूप म्हणा किंवा आणखीन जे घरात साहित्य लागतं ते माझ्याकडे होतं उपलब्ध, त्यामुळे ते काही मी आणलेलं नाही आहे. आणि आपण जी कन्यापूजनाचं पाहिलं डिटेल ना, तर त्यामध्ये दक्षिणासुद्धा खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकी आपल्याला जमेल तशी आपण दक्षिणा ठेवायची आहे. त्यामुळे सुट्टे पैसे माझ्याकडून ठेवायचे राहून गेले. त्याचसोबत आईची जी ओटी भरणार आहोत ना आपण, त्यामध्ये देखील दक्षिणा खूप महत्त्वाची आहे. हे मी व्हिडिओमध्ये डिटेल सांगतेच आहे. फक्त हे सामान बाहेरून काय आणलेलं आहे त्याचा व्हिडिओ आहे. आणि बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असतो की अगोदर काही व्हिडिओमध्ये कळालं की मग त्यांना ते तयारी करायला बऱ्यापैकी सोपं पडतं म्हणून बाहेरून आणणाऱ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लुडिंग केलेल्या आहेत. अगदी होमासाठी सुद्धा कमीत कमी साहित्यामध्ये मी होम करणार आहे बरं का. खूप असं मोठ्या सामानाची लिस्ट देऊन आपण होम करत नाही आहोत. अगदी साधा सोपा सर्वसामान्य महिलांना करता येईल अशी आपली सेवा आहे. कन्यापूजनाचं देखील तसंच आहे. ते देखील वस्तू मी अगदी जमेल तशा आणि जमेल त्या आणलेल्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीने करावं असं मला वाटतं. आणि त्याचसोबत एखादी तरी उपयोगाची वस्तू असावी हेही वाटलं. आणि नंतर एखादं शृंगाराचं सामान असावं असंही वाटलं, म्हणून बऱ्याचशा ह्या गोष्टी त्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. आणि असा हा आपला छोटासा व्हिडिओ आहे आजचा की होम कसा करायचा आणि आईची ओटी कशी भरायची किंवा आपण कन्यापूजन कसं करणार आहोत हा व्हिडिओ देखील आपला त्या दिवशी येणारच आहे. चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन करा. आपल्या चॅनलवरती रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात, कम्युनिटी पोस्ट येत असतात, त्याचसोबत वेगळ्या आवाजामधले शॉर्ट्स देखील येत असतात. ते शॉर्ट्समधले आवाज तुम्हाला आवडतो का, ग्रामीण टोन आवडतो का, ह्याचं पण कमेंट करत जावा. आणि सुंदर असा व्हिडिओ आहे. पटकन लाईक करा. जे काही आवडलं असेल त्याबद्दल कमेंट पण करायला विसरू नका. आणि मस्त आपली अशी शॉपिंग झालेली आहे. चला आता सेवेची वेळ झालेली आहे. सेवा करायची आहे आपल्याला आई भगवतीची. आणि व्हिडिओ इथंच थांबवते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत आपण. आणि कुणाकुणाचा घट कसा उगवून आलेला आहे ते देखील सांगायला विसरू नका. माझा घट देखील खूप छान उगवून आलेला आहे. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तो नक्कीच बघायला मिळणार आहे. चला तर आता परत भेटू अशाच छान नवनवीन व्हिडिओसोबत, नवनवीन सेवेसोबत आणि नवनवीन शॉपिंगसोबत आणि रेसिपीसोबत. रेसिपी तर असणारच आहेत आपल्या रोजच्या रोज. चला तर मग पटकन सबस्क्राईब करून शेजारची बेलघंटा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. मिस होणार नाहीत कोणतेही व्हिडिओ, कारण व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहेत. भरपूर मेहनत लागते एखादा व्हिडिओ बनवायला. तुमचं एक लाईक, एक कमेंट माझी खूप अशी एनर्जी वाढवतं, ऊर्जा वाढवतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा आणि पटकन लाईक देखील करत जावा. आवडलं तरी कमेंट करा, नाही आवडलं तरीही कमेंट करा. काही चुकलं असेल ना तरीही कमेंटमध्ये सांगत जावा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.